नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। आजच्या ठळक घडामोडी। मिरज तालुक्यातील आरगमध्ये विजेचा शॉक, मामा भाच्याचा जागीच मृत्यू, गावात शोककळा। जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात 16 मे पासून घर यादी आणि घरगणना होणार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे। बेंगलोर मुंबई नवीन सुपरफास्ट एक्सप्रेसला सांगलीत व्यावसायिक थांबा, प्रवाशांसाठी मोठा दिलासा। सांगलीचे महापौर धीरज सूर्यवंशी यांचा पायी प्रवास, इंधन बचतीचा दिला संदेश। गॅस सिलेंडरची पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनानं कार्यवाही करावी, खासदार विशाल पाटील। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। मिरज तालुक्यातील आरग इथं शुक्रवारी दुपारी घडलेल्या धक्कादायक घटनेत विजेचा जबरदस्त शॉक लागून मामा भाच्याचा जागीच मृत्यू झालाय। विशाल पांडुरंग माळी राहणार बोलवाड, वय वर्ष 26 आणि अथर्व रवींद्र माळी, वय वर्ष 15 अशी मृतांची नावं आहेत। दोघेही शेतातील वांग्याच्या पिकावर मशीनच्या सहाय्यानं औषध फवारणी करत होते। यावेळी शेतीलगत असलेल्या महावितरणच्या विद्युत ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्यानं विजेचा तीव्र धक्का बसला। या भीषण धक्क्यामुळे दोघेही जागीच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत एकच आक्रोश केला। मामा भाजेच्या मृत्यूनं आरगसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवलेत। फवारणी मशीनमध्ये शॉर्ट झाला की ट्रान्सफॉर्मरमध्ये याचा तपास सुरू आहे। जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यात 16 मे 2026 पासून घर यादी आणि घर गणनेचे काम सुरू होणार असून ही प्रक्रिया 14 जून 2026 पर्यंत चालणार आहे, अशी माहिती जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे यांनी दिली आहे। या कालावधीत प्रगणक घरोघरी भेट देऊन 34 प्रश्नांच्या आधारे कुटुंबाची माहिती संकलित करतील। यात घराची स्थिती, कुटुंबातील सदस्य, उपलब्ध सुविधा तसंच मालमत्ता आदींची माहिती नोंदवली जाणार आहे। ही संपूर्ण प्रक्रिया HLO ॲपद्वारे डिजिटल पद्धतीनं जनगणना पोर्टलवर अपलोड केली जाणार असून नागरिकांची माहिती गोपनीय ठेवली जाणार आहे। सांगली जिल्ह्यातील 21 चार्ज स्तरांवर 4421 प्रगणक आणि 791 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांचं प्रशिक्षण 23 एप्रिल ते 8 मे दरम्यान पूर्ण करण्यात आलं आहे। नागरिकांनी प्रगणकांना अचूक माहिती देऊन या राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमात सहकार्य करावं, असं आवाहन यावेळी करण्यात आलंय। बेंगलोर मुंबई नवीन सुपरफास्ट एक्सप्रेसला सांगली इथं स्थानकावर व्यावसायिक थांबा मिळाला असून जिल्हा नागरिक जागृती मंचाच्या पाठपुराव्याला यश आलंय। गाडी क्रमांक 16553 बेंगलोर मुंबई एक्सप्रेस मंगळवार आणि शनिवार रात्री 8:30 सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता सांगली इथं पोहोचणार आहे आणि 11:05 पुढे रवाना होणार आहे। ही गाडी मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसला रात्री 8:40 पोहोचेल। गाडी क्रमांक 16554 मुंबई बेंगलोर एक्सप्रेस रविवारी आणि बुधवारी रात्री 11:15 वाजता सुटेल। दुसऱ्या दिवशी सकाळी 8:20 सांगली इथं पोहोचेल तर 8:25 पुढे निघेल। या मार्गावर ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, लोणंद, सातारा, कराड, सांगली, मिरज, बेळगाव, धारवाड, हुबळी, दावणगिरी हे थांबे असतील। गाडी 23 मे पासून बेंगलोरहून आणि 24 मे पासून मुंबईहून सुरू होणार आहे। प्रवाशांनी तिकीट सांगलीहून काढावं असं आवाहनही करण्यात आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत सांगलीचे महापौर धीरज सूर्यवंशी यांनी शुक्रवारी महापालिकेचे शासकीय वाहन न वापरता पायी प्रवास करत कार्यालय गाठलं। जामवाडी येथील आपल्या निवासस्थानकापासून ते महापालिका मुख्यालयापर्यंत त्यांनी गार्डसह चालत जाऊन इंधन बचतीचा संदेश दिला। युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशवासियांनी इंधनाची बचत करावी असं आवाहन पंतप्रधानांनी केलं होतं। त्यानुसार महापौरांनी ही कृती करत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही इंधन बचतीचे महत्त्व पटवून जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत खासदार विशाल पाटील यांनी घरगुती गॅस सिलेंडरची पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनानं तातडीनं कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या आहेत। मध्यम पूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर LPG पुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी
तेल कंपन्या, वितरक आणि प्रशासनानं समन्वय ठेवावा असंही ते म्हणालेत. तसंच ऑटो रिक्षा चालकांना LPG इंधन पूर्वीप्रमाणे सुलभ आणि वाजवी दरात उपलब्ध करून देण्याबाबत उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांनी प्रशासन पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी सज्ज असल्याचं सांगितलंय. कृत्रिम टंचाई, साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. बैठकीत LPG पुरवठा, पंप सेवा, दरवाढ, वितरणातील अडचणी यावर सविस्तर चर्चा झाली. ऑटो रिक्षा संघटना आणि गॅस वितरकांनी आपल्या समस्या आणि मागण्या यावेळी मांडल्यात. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.